तिच्या घरातले पण खूप चांगले. अरे सौरभ बद्दल बोलत होतो ना आपण. मग हे कस्तुरी, तिचा बाप, तिची स्तुती सुमन कुठनं आली मधन? विश्वास शांत बसा. मम्मी मी काय म्हणतो की ते म्हणजे आपलं नाही पण काय बोलून उपयोगच नाहीये ना शिवा. विश्वासच नाहीये आपल्यावर तर काय बोलणार आपण. आपलं कोण ऐकून घेतय का? नाही म्हणजे आता तो इकडनं गेला असेल, तिकडे जाऊन पूजेला बसला असेल, कमूच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असेल. नाही म्हणजे मला काय म्हणायचं, असंच असेल असं नाही ग, पण त्याची खात्री तर नको का करून घ्यायला? हा शिवा जाईल आणि फक्त लांबून बघून येईल आणि सांगेल ना आपल्याला. तुला असं वाटतं का कला चुकू शकते, शिवा चुकतोय, शरदराव चुकतायत, विश्वास चुकू शकतोय, तर मग काय बाई आता बोलायचं, आम्ही तरी काय बोलणार? नाही कमू रागवू नको कमू, पण तू तुझ्या डोळ्यावर पोराच्या प्रेमाची पट्टी बांधून घेतलेली आहे बरं का. ए बास बास. गिरणीचा पट्टा चालू झाला की थांबायचं नावच घेत नाही. सटा 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 नुसता डोक्याचा भुगा होतोय. संधी पाहिजे ना, दिली संधी. जा शेवटची संधी तुला. मला माहितीये माझा पोरगा खरा ठरणार आणि तुम्ही समदे खोट. हा मम्मी बघा आता मी जातो आणि पुरावे आणून दाखवतो की नाही. हा चल चल जा. कस्तुरीचा फोन. ती थांबली असणार माझ्यासाठी म्हणूनच फोन करते. काय सौरभ, कुठे चाललायस? माझ्या घरी पूजा आहे. कस्तुरी थांबली माझ्यासाठी. अच्छा, तुला काय वाटतं रे सौरभ, तू जे करतोयस ते बरोबर आहे का? हो, खरी पूजा आहे. मी आता नाही गेलो तर कस्तुरीला फसवल्यासारखं होईल. हो रे, फसवणूक केल्यासारखी होईल. आणि इतकी वर्ष तुझी काळजी घेणारी मम्मी, तिला फसवून तू इकडे आलायस, त्याचं काहीच वाटत नाहीये तुला? नाही, मी आता गेलो नाही तर घरी पूजा आहे. सत्यनारायणाचाही अपमान होईल. आणि गेलास तरी तू खोटं बोलून चाललायस, त्यामुळे घरी जाऊनही अपमानच होणार आहे तुझा. मी आता नाही गेलो तर कस्तुरीला, तिच्या घरच्यांना, चाळीतली सगळी लोक नावं ठेवतील. आणि तू गेलास तर मम्मीला काय वाटेल ह्याचा विचार केलायस का? पण मी गेलो नाही तर या माझ्या नवीन घरात राहू तरी कसा? राहणार कसे? पण तू आज जाशील, उद्याचं काय? उद्या कसा जाणार आहेस सौरभ? नाही, मी गेलो नाही तर कस्तुरीला तोंड नाही दाखवू शकणार. आणि गेलास तर तुझ्या मम्मीला काय तोंड दाखवणार आहे? मला कळतच नाही. एका बाजूला मला आयुष्यभरची साथ देणारी ती जोडीदार आहे, आणि दुसऱ्या बाजूला जिने तुला आयुष्यभर सांभाळलं ती तुझी मम्मी आहे. आता निर्णय तुझा आहे, तू ठरव. तुझ्यासाठी महत्वाचं कोण आहे तू ठरव. अहो अजून किती वेळ लागणार आहे? मला दुसरीकडे जायचंय. माऊ फोन कर, नाही फोन कर. बाबा हो आत्ताच केला होता ना, तो उचलतच नाहीये. कदाचित गाडी चालवत असेल ना, येईलच इतक्यात. गुरुजी तोपर्यंत नाश्ता करून घेता? नको. अहो तुम्ही त्यांना लवकर बोलवा, पूजेचा मुहूर्त टाळायला नको. जावई बापू घरी अडकले नसतील ना? मी घेऊन येऊ का त्यांना लगेच? नाही नको गिजू, तिकडे काय सिच्युएशन आहे आपल्याला नाही माहिती. मला असं वाटतंय काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, नाही तर तो इतका उशीर नाही करणार.
काय हनुमंतराव, सकाळी म्हणालास की पूजेला येऊ नकोस, पण देव सगळ्यांचा असतो. जर तुमची पूजा झाली असेल तर पाया पडून घेतो. भाऊजी अजून पूजा नाही झाली. जावई बापू यायचे. वहिनी, तरी आम्ही सांगत होतो की हे घर अपशकून आहे, काही नाही काही तर विघ्न येणारच होतं. आणि वहिनी, नको नको ते बोलून तुम्ही आमची इज्जत काढत होतात, पण आता पाहिलं ना, जावई न आल्यामुळे कोणाची इज्जत गेली ती. हे बघा वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाही. ए निघेतून, तू इथं पाऊल का टाकलेस रे? घरात शुभ कार्य चालू म्हणून गप्प बसतोय, नाहीतर काय धमकी देऊ नका. धमकी देऊ नका. बाबा तुम्ही प्लीज, काका प्लीज तुम्ही जा प्लीज. अहो, आज पूजा होणार नसेल ना तर तसं मला सांगा. पूजा होणार. अहो मग पूजेला जोडपं लागतं, ते कुठे आहे? आहे जोडपं. मी आणि लक्ष्मी बसतो पूजेला. अहो पण एकदा सांगितलं ना, काही झालं तरी पूजा झालीच पाहिजे. हा या, तुम्ही इथे बसा. आपण पूजेला सुरुवात करू. मी आलोय. सौरभ, कुठे होतास? किती उशीर? कस्तुरी, हो मी तुला सगळं सांगतो. आपण आधी पूजेला सुरुवात करूया. बाबा, रिअली सॉरी, मला उशीर झाला यायला. जावई बापू आधी पूजेला बसून घ्या. होय सौरभराव, तुम्ही? गुरुजी, हो. हे बघा, काळजी करू नका, कोणी काहीही सांगणार नाहीये. आपण पूजेला सुरुवात करूया. चल. हो, पण पूजेला बसण्याआधी हातपाय धुवून घ्या. हा ठीक आहे, आलोच. आता मी त्यांच्याशी आपुलकीने बोलायला गेलो तर ते माझ्याशी भांडायला लागले, उलटे बोलायला लागले व दादागिरीची भाषा करतात. हे खूपच चुकीचं आहे. बाहेरचा मग कोणतरी येतो आणि चाईतला माणसाचा अपमान होतो, हे मी तरी सहन करून घेऊ शकत नाही. बरोबर बोलताय तुम्ही. नाही, त्याच्यावर काय ते तोडगा काढायला पाहिजे. आज ते मला बोललेत, उद्या दुसऱ्या कोणाला बोलतील. त्याविषयी सावंतवाणीनं बोलले. आता गप्प बसून चालणार नाही. सावंतवाणी, तुम्ही मला साथ द्या. आपण यांना आत्ता खर्चावून सांगितलं पाहिजे. नाही, मला नाही जमणार. अहो सावंतवाणी, तुम्ही घाबरलात की काय? ओ, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, पण आज माझी मिली तब्येतच बरी नाहीये. डॉक्टरला पण सकाळपासून 10 वेळेस फोन केलाय, पण त्यांनी उचलला नाही. सावंतवाणी, डॉक्टरांना मी घेऊन होतो, फक्त तुम्ही मला साथ द्या. कसा साथ पाहिजे? कशासाठी? हो, तुमच्याशी आमचं काय घेणं नाही, तुम्ही आमच्याशी बोलायचं नाही. मी सगळं ऐकलंय. कोणाचा काय संबंध नाही चांगलं माहिती आहे मला. माझ्या विरुद्ध कटकारस्थान करता तुम्ही, पण मी गप्पा बसणार नाही. हो, तुम्ही जरा शांत होऊन बोला. आम्ही काय बोलतो ना हे नीट व्यवस्थितपणे ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं? हा, माझ्या जावयाविरुद्ध कान भरता एकमेकाचे? हो, तुम्ही तसे वागताय म्हणून हे सगळे करावं लागतंय. काय चुकीचं वागलो मी? माझ्या मुलीची जावायची बाजू घेतली, माझं चुकीचं आहे का? दुसऱ्याच्या घरात दोघांपेक्षा स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा नाही आधी. तुमचं वागणं आम्हाला अजिबात पटलं नाही. आम्ही सगळे तुमच्या विरोधात आहोत. हो आहे. तुमची ही दादागिरी चालणार नाही. काय करणार तुम्ही? काय करणार? हिंमत असेल तर माझ्या समोर. अहो वहिनी, हे बघा, हे सगळं तुमच्यामुळे घडतंय. सगळं घडतंय तुमच्यामुळे घडते. पूजेला बसण्याआधी घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. बाबा बाहेर गेले, येतील. अहो मग आईच्या पाया पडला तरी चालेल. सुखी राहा. आता घरातल्या देवाच्या पाया पडा. बसा. आता हात जोडा. देवा, मी आता जे काही करतोय त्यासाठी पूर्णपणे तयार नाहीये. मी जे काही करतोय त्यासाठी मला कोणालाच नाराजही करायचं नाही, पण काही गोष्टी माझ्या हातात नाही. यात माझं काही चुकलं असेल
तर मला शिक्षा दे, पण ही पूजा निर्विघ्न पार पडू दे, एवढंच मागतो. आता आचमन करण्यासाठी हात पुढे करा. सर हे सगळं तुमच्यामुळे झाले. काही बोल नकोस. बरोबर बोलतोय तो, यात काय चुकीचं आहे? तुम्ही थांबा, मी बघतो. हो बिजू, येताना ह्यांना घेऊनच ये. हो हो आई, तू काळजी करू नको, मी बघतो. हा, मी आलो. सावंत काकू आजारी पडल्या, त्यात माझ्या घरात सत्यनारायणची काय चूक आहे? माझ्या जावाची काय चूक आहे? उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. आमच्यामुळे काही झालेलं नाही. कस्तुरी, मी बघून येतो. अहो जावई बापू, तुम्ही बसा, असं पूजेवर न उठू नका. बिजू गेलाय ना, तो बघेल. आई, अजून पूजा सुरू व्हायची आहे आणि बाहेर जे काय चाललंय ते आमच्यामुळेच चाललंय. अशा परिस्थितीत मी इथे कसं बसून राहू? त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, मी बघतो. अहो गुरुजी, आलोच मी, पटकन आलो. मग आपण शांतपणे पूजा करू. अहो पण माऊ, आपण जाऊन बघूया का? बरं चल. यांना काय झालं? तुझ्या बाबांना विचार ना. यांच्यामुळेच झालंय सगळं. हे बघा, तुम्ही उगाच माझ्यावर आळ घेऊ नका. आळ घेऊ नका काय? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. कोण मोठ्यानं कोण बोलत होतं? एक मिनिट प्लीज बाबा, प्लीज सगळे शांत बसा. कोणी एक शब्दही बोलू नका. विजय, मी तुला काही औषधं टेक्स्ट करतोय, ती पटकन मेडिकल मधून घेऊन. हो हो. मला सांगा, यांना काय झालं एक्झॅक्टली? चक्कर कशी आली? नाही म्हणजे सकाळपासून त्या डॉक्टरांना फोन करत होत्या, पण त्या डॉक्टरांचा फोन काय लागत नव्हता. वा, छान. इथे 40 बिराडा राहतात, तुमच्यापैकी एकालाही दुसरा डॉक्टर नाही शोधता आला. मी असं ऐकलं होतं, चाळीतली माणसं एकत्र असतात, नेहमी एकमेकांना मदत करतात, संकटकाळी एकमेकांच्या कामी येतात. आणि इकडे तुमच्यातली एक व्यक्ती चक्करून पडली आणि तुम्ही भांडत बसला. जावई बापू, पूजेला जाऊया ना, मुहूर्त टळतोय. आई, जगात कुठलाही देव माणसाच्या जीवापेक्षा पूजा मोठी आहे, महत्वाची असं म्हणत नाही. त्यात मी तर डॉक्टर आहे. माझ्यासाठी माझं काम, माझं कर्तव्य हीच पूजा आहे. आणि मुहूर्त काय आपण पुढे मागे जाऊन नवीन काढू शकतो, पण आता इथे माझी जास्त गरज आहे. काही झालं तरी मी तुमच्यातलाच एक सदस्य आहे, आपल्या चाळीचा एक भाग आहे. आणि आपल्यातली एक व्यक्ती आजारी असताना मी पूजेला जाऊन कसा बसू? भाऊजी. कस्तुरी, हे घे, इंजेक्शन तयार कर पटकन. आई, लिंबू पाणी घेऊन ये. हो. कोणीतरी पंखा लावेल का पटकन? हो, मी लावतो. मी लावतो तिथे. जावई बापू, काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही आई, काळजीचं कारण वाटत नाहीये. अशक्तपणामुळे चक्कर आली त्यांना, बस. येतील त्या शुद्धीवर. तुम्ही लिंबू पाणी आणा, येतील त्या शुद्धीवर. काकू, सावकाश 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 सावकाश. ते इथे टेकून बसा. कसं? द्या. तुमचे खूप उपकार झालेत. हो काकू, उपकार कसले? हो, माझं कर्तव्य आहे ते. आता तुम्ही आराम करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या नक्की.
नेहमी सुखात राहा. हनुमंतराव, तुम्ही चाळी तुमच्या जावायला आणलात ना, फार बरं केलं. पण चाळीत एक डॉक्टर म्हटल्यावर चाळीतल्या लोकांना बाहेर जायला नको. अगदी बरोबर आहे. नाही नाही बरोबर आहे, पण मुहूर्त निघून चाललाय, आपण पूजेला जाऊया. अरे मुहूर्ताचं काय, आपण नवीन मुहूर्त काढू. कशाला पाहिजे मुहूर्त? चांगल्या कार्यासाठी मुहूर्ताची काय गरज आहे? आज सगळे कुटुंब एकत्र झाले, पूजा आजच होणार आहे. हो, पण पूजा इथे नाही, तिकडे आहे ना. गुरुजी वाट पण बघत असतील ना. आपण एक काम करूया, आपण सगळे जाऊया तिकडे पूजेला, आणि काकींना इथे राहू दे, जरा आराम करू दे, गर्दी कमी करू आपण. चला. ठीक आहे, चला. बरं, मी काय म्हणतो, काय भजन ठेवूया का? बरेच दिवस झाले, जागरण झालं. हो हो, जागरण होणार, सगळं होणार. चला चल, चला बाकी चला चला, चला चला, गर्दी कमी करा. चला हे चला. आता तुम्ही आराम करा. कस्तुरी, मी तुला म्हटलं होतं ना, चाळीतली सगळी लोक पूजेला येतील. तसंच झालं बघ. बाबा, काय झालं बाबा, वाट बघताय का कोणाची? नाही, कुणीतरी ओळखीचं दिसलं. अहो चाळीतलंच असेल कोणीतरी. चला. हो हो, चला चला. माझा संशय खरा ठरला. छोटा भाई इथे कस्तुरी बरोबर पूजेला बसणार. आता मजा येणार. पण मम्मीला कसं समजवणार हे सगळं? दोघांनी एकत्र हात लावून देवांना फुलं वाहा. या. आता या पळीने मी सांगेपर्यंत देवावर अभिषेक करायचा. सौरभ, काय झालं? कसला विचार करतोयस? जाऊ दे ना, तो विषय आत्ता नको. टेन्शन आहे का काही? कस्तुरी, मी इथे बसलोय खरं, पण मला एक गोष्ट सारखी खटकते. कोणती? तू मला म्हणाली होतीस की माझ्या घरचं जर कोणी पूजेला आलं नाही तर चाळीतली लोक बोलतील, नाराज होतील. आपण हे करतोय ते बरोबर करतोय ना? कस्तुरी, मला राहून राहून सारखं असं वाटतं की मी इकडे खोटं बोलून आलोय. तुला खरं सांगू का, सकाळपासून ना माझ्या डोक्यात सुद्धा हेच विचार होते. पण आता ती शंका दूर झाली. तूच विचार कर ना, तू जर वेळेत इकडे पोचला नसतास तर सावंत काकूंची तब्येत अजून बिघडली असती. बरं झालं की नाही तू आलास. त्याच्यामुळे आता कुठलीही शंका मनात ठेवू नकोस तू. आणि तूच म्हणालास ना, सगळं छान होणार आहे, आणि तूच विचार करतोय आता. ओम प्राणाय स्वा जानाय स्वा ब्रह्मणे स्वा नैवेद्यम समर्पयामि.